संतोष इन्स्टिट्यूट डोंबिवली यांच्या माध्यमातून मतिमंद मुलांसाठी शाळा चालवली जाते। दिनांक 15 डिसेंबर रोजी शाळेच्या 17व्या वार्षिक क्रीडा स्पर्धा स्वामी विवेकानंद हायस्कूल डोंबिवलीच्या मैदानावर पार पडल्या। यासाठी डोंबिवलीचे विद्यमान आमदार राजेश मोरे यांनी सुद्धा खास उपस्थिती दर्शविली। त्याचप्रमाणे माजी नगरसेवक महेश पाटील, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख हे सुद्धा या स्पर्धेनिमित्त आवर्जून उपस्थित होते। तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील या स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने गर्दी केली होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणात नतमस्तक होऊन भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून आजच्या या संतोष इन्स्टिट्यूटच्या प्रोजेक्टच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा मनापासून आभार मानतो। खरं तर ही जी मुलं आहेत, आपण त्यांना स्पेशल चिल्ड्रन म्हणतो, त्यांना सांभाळायचं म्हणजे खूप मोठं कौशल्य असतं। खरं त्या सर्व तुमची जी टीम आहे त्यांचं कौतुक करायला पाहिजे। पण बघत असतो आपला ॲन्युअल फंक्शन डे असेल तेव्हा सुद्धा त्यांना सोबत मुलांना घेऊन ते कसे बरोबर हँडल करतात, बरोबर नाचवतात
आणि मुलं आपल्याला चेहऱ्यावर नाही त्यातली बरीचशी मुलं वाटत नाही तशी असते आणि त्यांचे आई वडील पण त्याचं कसं असतं त्यांना सांभाळताना, म्हणून त्याच्या आईवडिलांचे पण आभार मानतो. बऱ्याच वेळा असं होतं की असं एखादं मूल जन्माला आलं की त्याला रस्त्यावरती नेऊन टाकलं जातं, परंतु ही जी मुलं त्यांच्या पालकांचे मी मनापासून आभार मानतो. पण जे देवाने दिलेलं आहे ते आपल्याला स्वीकारलंच पाहिजे. आपल्या हातात त्या गोष्टी नसतात. आता तुम्ही सांगितलं की वसतिगृह, अशीच एक मागणी आपल्या डोंबिवलीमध्ये अंध मुलांची जी शाळा आहे त्यांची सुद्धा मागणी आहे. आता ते सुद्धा असंच भाड्याच्या घरामध्ये राहतात. 20-25 अंध मुलं आहेत, त्यांना कायमची वसतिगृह पाहिजे. मागील 2 वर्ष मी महापालिकेमध्ये चक्रा मारले होते. सर्व ह्या टेबलावर त्या टेबलावरती पाहिजे. आयुक्तांच्या अनेक भेटी झाल्या, परंतु प्रशासकीय कारभार इतका ढिमा असतो की त्यांना पडलेलेच दिला. आपल्या डोंबिवलीमध्ये असे कित्येक रूम पडलेले आहेत जे महापालिकेच्या ताब्यात आहेत, परंतु ते देण्याची मानसिकता त्यांची नसते. म्हणून आता परत आपण पुन्हा एकदा मला वाटतं ह्या सर्व मी मागे मुख्यमंत्र्यांना भेटून सुद्धा हे गोष्टी कानावरती घातलेल्या होत्या, परंतु ह्या सर्वांचे सुद्धा तुम्ही पत्र बनवा, एखादा प्रोजेक्ट बनवा, किती विद्यार्थी आहेत, कशा रूम लागतील, आपण आयुक्तांना भेटून नक्की त्यासाठी प्रयत्न करू. राजेश मोर सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांना सुद्धा घेऊन जाऊ. अजून तुम्हाला शब्द देतो. आपण इथं बोलून तुम्हाला सन्मान दिला त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू बोलो बेटा. ओके, तन्मय नंबर 2. पुढच्या 3 मुली पुढे घेऊन ये ना, पुढे घेऊन जोरात टाळ्या वाजवा. थैंक यू. घेतलेला आहे मुलांनी, छान केलेले, जोरदार टाळ्या बघा. जीविका नंबर 2.
प्रमाणे आपला हा मुलांसाठी मुलींसाठी कार्यक्रम होत असतो, पण मी प्रमुख पाहुणे बरोबर पालकवर्ग यांची मी अनुमती घ्यायची की मला नागपूरला जायचं आहे. नागपूर लांब असल्यामुळे जाणं गरजेचं आहे. संध्याकाळी मंत्री महोदय साहेबांचा शपथविधी आहे आणि उद्यापासून विधिमंडळाचं कामकाज चालू असल्यामुळे मला जाणं असल्यामुळे मला सुट्टी घ्यायची. तेव्हा थोडा उशीर झाला, म्हणजे माझी बहीण एक्सपायर झाली म्हणून मला तिथे यायला उशीर झाला. तरी पण ह्या मुलांचा कार्यक्रम मला जाणं आपल्याला गरजेचं आहे, यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि शाळेला प्रोत्साहन देणं. मी तुमचे मनापासून क्षमा मागतो की मी आलो त्याबद्दल मला क्षमा असावी. आणि नितीन आमचं काय ऐकतच नाही, तुम्ही काय ऐकत नाही, म्हणून मी आलो. आणि छान वाटलं जरा हे बघितल्यानंतर की बाबा मुलांसाठी आपण काहीतरी करतोय आणि आपलं काहीतरी देणं आहे. तुम्हाला जे जे सहकार्य लागेल, पहिला नगरसेवक म्हणून करतच होतो, आता तर आपण आमदार झालो. तुम्हाला जे सहकार्य लागणार ते आपण नक्की करू असं तुम्हाला सगळं देतो. आणि मी मला जाण्याची अनुभूती येईल. तुम्ही आत्ताच वक्तव्य केलं की पहिलं तुमची पोस्ट वेगळी होती आणि आता सध्या तुम्ही आमदार झालेला आहात, तर काय सांगाल? संतोष इन्स्टिट्यूटच्या याच्या माध्यमातून यांच्या मुलांचा आज स्पर्धेचा स्पोर्ट डे म्हणून असा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मला आमंत्रित केला आणि बघितल्यानंतर एक वेगळा उत्साह, वेगळा वातावरण या कार्यक्रमाला लाभलं गेलं. कारण या मुलांसाठी पण आपण काहीतरी देणं घेणं लागतं, त्यांच्याकडे आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी सरांशी चर्चा केली, सध्या पालकवर्गाशी चर्चा केली आणि जे जे आपल्याला साध्य होईल एक आमदार म्हणून जेवढं आपल्याला सहकार्य करता येईल या विद्यार्थ्यांसाठी आपण नक्की करू असं आश्वासन केलं. आणि हा चांगला एक संतोष इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून चांगला एक प्रकारे त्यांना शिक्षणाचा लाभ देतात, चांगलं त्यांना जोपासतात. ज्यांच्यामुळं संतोष इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांचं, सर्व त्यांच्या शिक्षकांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की अशा मुलांना तुम्ही एक चांगल्या प्रकारे शिकवता, चांगल्या प्रकारे त्यांना वागणूक देता. तुम्हाला जे जे सहकार्य लागेल हा आमदार म्हणून तुमच्याशी नक्की पाठवतो. मी असं बोलेन की आमदार साहेब राजेश मोरे साहेब गेले जेव्हापासून डोंबिवलीमध्ये शाळा सुरू झाली आमच्या संस्थेला मदत करतात आणि जे प्रत्येक कार्यक्रमावर येतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संतोष इन्स्टिट्यूट आणि डोंबिवलीकरांतर्फे आणि सर्व आमच्या पालक आणि स्टुडंट्सकडून शुभेच्छा देतो. अशीच तुमची प्रगती हो हीच आमच्याकडून अपेक्षा. धन्यवाद. साहेब, डोंबिवली विकासार्थ पुढील पावलं कशी असतील तुमची? डोंबिवली शहर असेल, कल्याण ग्रामीण भाग असेल, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण हा एकत्र भाग असल्यामुळे डोंबिवलीमध्ये जे जे कामं करण्याची जेवढी शक्यता तेवढी आपण सर्वजण कामं करणार आहोत. पहिला राहिला प्रश्न म्हणजे कल्याण ग्रामीणचा असलेला हा 7 विभागाचा पाण्याचा प्रश्न. हा पाण्याचा प्रश्न आपण युद्ध पातळीवर अमृत योजनेच्या माध्यमातून हा पाण्याचा प्रश्न आपण या 5 ते 6 महिन्यात सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण लोकांना जिथे जिथे मी जात होतो प्रचाराच्या माध्यमातून ही एकच त्यांची अडचण होती की बाबा पाण्याचा प्रश्न आम्हाला सोडवा, साफसफाईचा प्रश्न सोडवा. कारण या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून अनेक रोडची कामं झालेली आहेत, अमृत योजनेचं काम चालू झालेलं आहे आणि ही सर्व कामं आपण नक्की लोकांच्या हितासाठी करणार आहोत. म्हणून तर लोकांनी आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला. नक्कीच. धन्यवाद सर. थँक्यू. स्वामी शाळेच्या या मैदानावरती संतोष इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 17 ॲन्युअल स्पोर्ट्स डे आज इथे साजरा झाला, तर आपल्या या उपक्रमाबद्दल थोडक्यात काय सांगाल? संतोष इन्स्टिट्यूट गेले 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष ऑटिझम आणि मतिमंद मुलांसाठी काम करते. आमच्या ह्या शाळा मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. डोंबिवलीला पण आमची शाळा आहे. डोंबिवलीला आदर्श विद्यालय या स्कूलमध्ये आमची शाळा आहे. गेले 17 वर्षापेक्षा जास्त वर्ष ही शाळा इथे काम करते. इथे 55 विद्यार्थी आहेत जे ऑटिझम आणि अदर डिझॅबिलिटीची मुलं आहेत तिथे राहतात. त्यांच्यासाठी राहण्यासाठी आहे, शाळा आहे, रेसिडेन्शियल आहे, डे केअर आणि स्पोर्ट डे आहे. आज जो आम्ही स्पोर्ट डे केला त्यामध्ये मुलांना हा वर्षातून एकदा ॲन्युअल स्पोर्ट डे असतो. त्याच्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा आम्ही भरवतो. त्यामध्ये मुलांचे वेगवेगळे कॉम्पिटिशन ठेवतो जेणेकरून त्या मुलांच्या ग्रॉस मोटर, फाईन मोटर स्किल, सोशल स्किल डेव्हलप होतील आणि समाजामध्ये जसे इतर विद्यार्थी रनिंग आहे, वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करतात तसे पार्टिसिपेट करतील. असा उपक्रम आम्ही करून मुलांमध्ये कॉन्फिडन्स लेवल आणि सोशल स्किल्स मोठ्या प्रमाणात डेव्हलप करतो. नक्कीच. त्याचप्रमाणे अजून आपल्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम मुलांसाठी राबवले जातात?
बेसिकली आमच्या ज्या ह्या शाळा आहेत त्याच्यामध्ये मुलांना स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आम्ही मोठ्या प्रमाणात शिकवतो. त्यानंतर ADL ॲक्टिव्हिटी, डेली लिव्हिंग, ब्रश करणं, आंघोळ करणं, ह्याही सुद्धा गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो. त्याचबरोबर सोशल स्किल आहेत, समाजामध्ये कसं राहायचं, मूवीजला कसं जायचं, मंदिरात कसं जायचं, ह्याही गोष्टी आम्ही त्या मुलांना शिकवतो. त्याचबरोबर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज, सायकल आहे, स्केटिंग आहे, क्रिकेट आहे, बास्केटबॉल, फुटबॉल, जशी नॉर्मल मुलं क्रिकेट हे खेळ खेळतात तसं आम्ही मुलांना सोप्या पद्धतीने शिकवतो. त्याचबरोबर जी मुलं अभ्यास करतात त्यांना आम्ही NIS मधून शिकवतो, नॉर्मल शाळेमध्ये त्यांना इंटिग्रेट करतो. त्याचबरोबर कम्प्युटर आहे, स्पीच आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहे, अशा वेगवेगळ्या थेरपी पण मुलांना देतो, जेणेकरून ह्या मुलांच्या ज्या ग्रॉस मोटर स्किल, फाईन मोटर स्किल, त्याच्याबरोबर त्यांचं स्पीच आहे त्याच्यामध्ये डेव्हलप व्हावे आणि नॉर्मल मुलांसारखी ही मुलं लाईफ जगावं ह्यासाठी आम्ही कार्य करत असतो. नक्कीच त्याचप्रमाणे आजच्या या उपक्रमाला पालकांचाही भरघोस प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटला, तर त्यावरती काय सांगाल? खरोखर हा जो ॲन्युअल डे आहे याची पालक अक्षरशः वाट बघत असतात, कारण यामध्ये ज्या पद्धतीने मुलं डेव्हलप होतात, ज्या पद्धतीने मुलं इन्व्हॉल्व होतात, ज्या पद्धतीने मुलं खेळ खेळतात, तो खेळ बघून पालकांनाही उत्साह येतो. कारण दरवर्षी वर्षातून एकदा आम्ही पालकांसाठी सुद्धा स्पोर्ट्स इथे ठेवतो. म्हणजे पालकांच्या सुद्धा रेसेस असतात, त्यांच्या सिबलिंगसाठी असतात, मदरसाठी असतात आणि त्यांचे फादर यांच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही हे खेळ ठेवतो. त्याच्यामध्ये सुद्धा पालक जिंकतात आणि भरपूर आजचा तर असा अनुभव आला, एक पॅरेंट 35 वर्षानंतर त्यांनी गेममध्ये पार्टिसिपेट केलं आणि फर्स्ट प्राईज आलं. त्यामुळे त्यांचा जो आनंद असतो तो गगनाला मावलेला असतो आणि खरोखर ते पालक खूप खुश होतात आणि ह्या इव्हेंटची अक्षरशः वाट बघत असतात स्पोर्ट्स. नक्कीच आपल्या या संतोष इन्स्टिट्यूटला आमच्या लोकनिर्धार न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.